का समजत नाहीये तुम्हाला? मला शिकायचंय. आई बाबा मला तुम्हाला दोघांनाही सुखात ठेवायचंय. प्लीज मला समजून घ्या. ती अगदी जीवाच्या काकुळतीने त्यांना समजावून सांगत होती. खूप ऐकून घेतलं तुझं. आणि दोन पुरुषांच्या समोर आवाज काढायची हिंमतच कशी झाली ग तुझी? जरा चार इयत्ता शिकायला काय दिलं? लागोपाठ चुनू बोलायला लागलीस तू. प्रतापराव तिचे वडील तावातावात बोलले. बाबा, ती उठून त्यांच्या पायाजवळ बसली. बाबा मला कलेक्टर बनायचंय. माझं स्वप्न आहे ते. आणि तुम्हीच बोलला होतात ना, तुम्ही माझे स्वप्न पूर्ण करणार. मग आता असं का बोलताय? कालपर्यंत तर सगळं ठीक होतं. मी आत्ताच माझा रिझल्ट घेऊन आले. हा बघा. जिल्ह्यात पहिली आली मी. तिने ते नवं कोरं मार्कशीट त्यांच्यासमोर धरलं. काय ग हे जास्तच जीभ उचलली तुझी हा? मागून तिच्या भावाने तिचे केस धरलं आणि ओढत बाजूला फेकलं. तिच्या हातातील मार्क लिस्ट घेऊन फाडून टाकलं. स्वतःच्या आई आणि वहिनीकडे बघताय ना, त्यांची कधी मान तरी वर होते का पुरुषांसमोर? चेहरा कायम झाकलेला आणि नजर खाली. स्त्रियांचं काम हे फक्त नवऱ्याला खुश ठेवणं एवढंच असतं. तुझ्यासाठी सरपंचाचं स्थळ आलंय. आत्तापर्यंत घरची मुलगी आहे म्हणून सगळे लाड पूर्ण झाले तुझे. आता 20 वर्षाची झालीये. 20 वर्षाची झालीये तू. लग्न तर झालंच पाहिजे. त्याने मागून तिचे केस ओढत आवाज वाढवत सांगितलं. दादा सोड, मला खूप दुखतंय. ती कळवळत होती. मग बोल, लग्न करायला तयार होणार की नाही? नाही, मला माझं स्वप्न पूर्ण करायचं आहे, ती धीराने बोलली. पण पुढच्या क्षणी तिच्या जोरात कानाखाली बसली, जी तिच्या बाबांनी मारली होती. खूप माज झालाय तुला. सुनंदा, हिला रूममध्ये बंद करून टाका. संध्याकाळी पाहुणं बघायला येणार आहेत, तर चांगलं तयार करा. 2 दिवसात लग्न लावून द्यायचं हिचं. ब्याद आलीये जन्माला. त्यांनी पायाने तिला बाजूला ढकललं आणि स्वतःच्या मोठ्या मोठ्या मिशांवरून हात फिरवत बाहेर गेले. त्यांच्या मागोमाग भैरव म्हणजे तिचा भाऊ सुद्धा तिला पाय मारून निघून गेला. चल ग. तिची आई म्हणजे सुनंदाने तिच्या बाकोटीला धरून उचललं आणि फरफटतच रूममध्ये नेलं. आई, तू अशी का वागतेय? मी मुलगी आहे ना तुझी. तुला काहीच कसं वाटत नाही? मी तर ह्यांना तुला पोटातच मारायला सांगितलेलं, जन्मालाच घालायला नव्हती. पण सरपंचाच्या वडिलांनी त्यावेळी शब्द दिला होता, तुला सून करून घेणार म्हणून जगली तू. सुनंदाने सांगितलं. तू एक आई असून एवढी निष्ठुर कशी असू शकतेस ग? तुझ्याच पोटात मोठी झाली आहे ना मी. तुला काहीच कसं वाटत नाही माझ्याबद्दल? ती आई मी फक्त माझ्या भैरवची आहे. तरी तुला एक गोष्ट सांगते, आता वाचली म्हणून दरवेळी वाचणार नाही तू. मुलीचं काम हे फक्त चूल आणि मूल एवढंच असतं. त्यामुळे हे शिकण्याचं खूळ तुझ्या डोक्यातून काढून टाक आणि सरपंचांना कसं खुश करायचं त्याचा विचार कर. तिची आई बडबडली आणि बाहेर निघून गेली. ती विधिती पाटील, देवपर गावातील व्यापाराच्या घरात जन्माला आलेली एकुलती एक मुलगी. घरात पैसा खूप, पण ज्या घरात सरस्वतीला स्थान नाही तिथे लक्ष्मी तरी किती दिवस टिकणार होती? काही महिन्यांपासून धंद्यात पाटलांना सारखाच तोटा होत होता. त्यावेळी सरपंचांनी त्यांच्या मुलीचा हात मागितला आणि प्रतापरावांनी मागचा पुढचा विचार न करता मान हलवली. विधी जेवण आणलंय. तिची गीता वहिनी हातात जेवणाचं ताट घेऊन आली. मला नकोय. विधितीने नाकारात मान हलवली. रडून रडून तिचे डोळे सुजले होते. मला समजते तुझी अवस्था विधी. मला एक सांग, तू कोणत्याही परिस्थितीत आली तरी तुझ्या स्वप्नांकडे पाठ तर फिरवणार नाहीस ना? गीता वहिनी, कधीच नाही. कुणी किती विरोध केला तरी मी माझं ध्येय स्वप्न पूर्ण करणारच. विधितीने निश्चयाने मान हलवली. ऐक, माझं ऐक. गीता वहिनीने दरवाजा नीट बंद केला आणि तिच्यासमोर येऊन बसली. मी तुला आज रात्री इथून पळून जायला मदत करते. तू इथून कशी मुंबईला जा. मी शाळेत असताना माझ्या शिक्षिका होत्या सुरेखा रावत म्हणून. त्या आता मुंबईला असतात. मी त्यांचा नंबर देते तुला. तू तिथे जाऊन त्यांना फोन कर. त्या नक्कीच तुझी मदत करणार. मला इथून जमलं तर मी त्यांना फोन करून कल्पना देईल. गीता वहिनी खरंच हे होऊ शकेल ना? विदितीच्या मनात शंका आली होती. कारण स्वतःच्या आईबाबांवर तिला आता जरासुद्धा विश्वास उरला नव्हता. तुझ्या मनात जेवढी ताकद असेल ना तर नक्कीच शक्य होईल. आज संध्याकाळी तुला पाहुणे बघायला येणार, तेव्हा सगळ्यांच्या मनासारखं वाग. म्हणजे जरा त्यांना बरं वाटेल आणि तुला पळून जायला बरं पडेल. गीता वहिनी, मी तयार आहे वहिनी. माझ्या स्वप्नासाठी मी येईल ती जोखीम उचलायला तयार आहे. विदिती,
छान, आता हे सगळं जेवण संपव. मी नंबर घेऊन येते. गीता वहिनींनी तिच्यासमोर जेवणाचं ताट ठेवलं आणि त्या बाहेर आल्या. आजूबाजूला कोण नाही हे बघून लागोपाठ त्यांनी त्यांच्या रूममध्ये मधून नंबर आणला आणि विदितीकडे दिला. वहिनी, मी प्रॉमिस करते, कलेक्टर झाल्यावर पहिलं इथे येईन आणि तुला ह्या सगळ्या माणसांच्या तावडीतून सोडवेन. विदिती बाळा, तू मोठी झालीस ना, त्याच्यातच सगळं आलं. माझी पण स्वप्न होती, पण माझ्या आईबाबांसमोर बोलण्याची हिंमत नव्हती, म्हणून मी अशीच राहिले. गीता वहिनी म्हणाल्या, वहिनी, तुझी स्वप्नसुद्धा नक्की पूर्ण होणार. मी आहे ना, मी हिंमत हारणार नाही. या तिघांनाही त्यांच्या कर्माची शिक्षा मी देऊनच राहणार बघ. विदितीने विश्वासाने मान हलवली. चल, तू आता थोडा वेळ आराम कर. आई नंतर तुला तयारी करायला उठवायला येतील, तेव्हा शांतपणे ते सांगतील तसं कर. गीता वहिनी म्हणाल्या, विदिती गीता वहिनी बाहेर गेली तसं विदिती विचार करत बेडवर पडली. जेव्हा जन्माला आली तेव्हापासून तिला लाडात ठेवलं होतं. अभ्यासाचं वेड लागलं म्हणून गावातल्या शाळेत पण घातलं होतं. प्रचंड हुशार होती ती. पुढे शिकायचं वेड लागलं आणि आता घरात बोलायला आली तर तिला तिच्या लाडात वाढण्याचं कारण कळालं. ती जन्माला आली त्याच वेळी तिच्या नशिबी लिहिलं गेलं होतं ना, सरपंचाची होणारी बायको म्हणून. तो 40शीलाच पोचलेला सरपंच, त्याच्याशी ती आता 20 पार केलेली कोवळी मुलगी कसं लग्न करू शकते? पण तिच्या घरच्यांना ह्या गोष्टीचं काहीच पडलेलं नव्हतं. आत्तापर्यंत दाखवलेलं प्रेम, जिव्हाळा हा खोटा होता. तिला आता स्वतःचीच लाज वाटत होती का ती आपल्या घरातल्या माणसांच्या चेहऱ्यावर घातलेले हे खोटे मुखवटे ओळखू शकली नाही. अशा विचारात असताना तिच्या खोलीचा दरवाजा उघडला गेला आणि तिची आई आत आली. आडवी काय पडलीये, उठ आणि तयारी करायला घे. जास्त नाटकं करू नकोस. आई विदिती काही न बोलता उठली आणि बाथरूममध्ये जाऊन फ्रेश होऊन आली. तोपर्यंत गीता वहिनी तिच्यासाठी साडी आणि बाकीचे दागिने घेऊन आली. हिला नीट तयार करायचं, जास्त नाटकं केली तर 2 गोडून दे. आईने सक्त ताकीद दिली आणि बाहेर गेली. विदिती तशीच आरशात बघत बसली. विधी, ही घे साडी. गीता वहिनीने तिच्या हातात साडी दिली. मी सांगितलेलं लक्षात ठेव आणि जास्त विचार करू नको. मनात इच्छा असेल ना तर सगळं काही नीट होईल. त्यांनी विदितीच्या डोक्यावर थोपटले. तिने पण मान हलवत तयारी करायला सुरुवात केली. ती भरजरी साडी, गळ्यात सोन्याचे दागिने, केसांची जाड वेणी, नेत्यावर गजरा, सगळी तयारी झाली. तसं तिने एकदा स्वतःला आरशात बघितलं. आयुष्यात पहिल्यांदा तिने साडी घातली होती आणि एवढी सजली होती. तिला नाही आवडायचं साडी घालायला. तिचं स्वप्न हे बिझनेस सूट घालण्याचं होतं. प्रत्येकाचे विचार वेगळे असतात, तसे तिचे पण होते. पण त्या विचारांना कोणासमोर बोलून दाखवणार ती? खाली पाहुणे आले तसं तिला बोलवणं आलं. आईने हातात पोह्यांची डिश दिली आणि ती कशीबशी चालत ते सगळ्यांसमोर आली. नजर वर करून न बघता तिने आलेल्या पाहुण्यांना चहा आणि पोहे दिला आणि समोरच्या सोफ्यावर जाऊन बसली. नाकी डोळी छान आहे मुलगी. सरपंचाचे मामा. हा, मग मी निवडली असणारच. सरपंचाच्या आईची मान मोठी झाली. जेवण बनवता येतं ना? सरपंचाच्या आई विदितीने मान हलवली. वहिनीने आधीच सांगितलं होतं त्याच्यासमोर जास्त बोलायचं नाही. विदितीला घरातील सगळी कामे करायला येतात. प्रतापराव म्हणाले, ती यायलाच हवी. सरपंचाच्या आई विदितीने जरा नजर वर केली तर समोर बसलेला तो मुलगा तिच्याकडे वासनेने भरलेल्या नजरेने बघत होता. मला बोलायचं आहे हिच्याशी, त्याने सांगितलं. हो हो, का नाही. भैरवने लागोपाठ विदितीला त्यांना घर दाखवायला सांगितलं. त्या मुलाची नजर सारखी विदितीच्या पोटाकडे दिसणाऱ्या उघड्या भागाकडे होती आणि हे तिला जाणवत होते, पण ती काहीच करू शकत नव्हती. खूप छान दिसतेस तू. सरपंच विदिती काही बोलली नाही. लाजू नकोस, अजून काही दिवसांनी आपलं लग्न होईल. नंतर सरपंचाने तिच्या अंगावरून नजर फिरवली. विदितीने औंढा गिळला. सगळ्या गावाला माहिती होतं सरपंच कसा आहे, कशा रात्री रंगीन करतो, पण तरी तिच्या घरातले त्यांना काहीच फरक पडत नव्हता. खाली सगळ्यांचा होकार झालाच होता. पुढच्या तयारीचं ठरवून ती सगळी माणसं निघून गेली. आज जशी वागलीस ना तशीच ह्यापुढे राहायचं, एवढीच लायकी आहे तुझी. प्रतापराव विदिती काहीही बोलली नाही आणि सरळ तिच्या रूममध्ये निघून गेली. साडी काढून टाकून ती फ्रेश झाली आणि बेडवर बसत दीर्घ श्वास घेतला. खरंच हेच असतं का आयुष्य? एवढा फरक का केला जात होता मुलात आणि मुलीत? तिला पटतच नव्हतं हे जे चाललं होतं ते. आतापर्यंत तर घरातले सांगत आले होते कोणत्याही मुलाशी बोलायचं नाही, मैत्री करायची नाही.
आणि ह्यांनी अचानक अशा अनोळखी माणसाबरोबर लग्न लावून दिले तर ते बरोबर आहे का? काय तर म्हणे लग्नानंतर एकमेकांना ओळखून घ्यायलाच ना. हे कोणत्या प्रकारचे विचार आहेत? का आपली सोसायटी अशी आहे? आपल्या आजूबाजूची माणसं का कोणत्या मुलामुलीच्या नात्याकडे चांगल्या नजरेने बघू शकत नाही? लग्न झाल्यावर मुलीने घर सोडायला हवं, दुसऱ्या घरी जायला हवं. मग वास्तविक मुलीच्या घरच्यांनी पहिलं जाऊन समोरच्या माणसाचं घर बघायला हवं ना. पण तिच्या बाबतीत तर सगळं उलटच होत होतं. ती चांगली आहे का नाही हे दुसऱ्यांच्या नजरेतून का जाणून घ्यायचं? ती एक चांगली मुलगी आहे, चांगली बायको आहे, चांगली बहीण आहे. 17 प्रकारची माणसं येऊन त्यांच्या सोयीनुसार मत बदलतात. पण तिला स्वतःच्या नजरेत चांगलं बनायचं होतं. आज ती ज्या ठिकाणी होती त्या परिस्थितीमध्ये होती. त्याच्याकडे जेव्हा ती अजून 5 वर्षांनी मागे वळून बघेल तेव्हा तिला स्वतःचं वाटायला हवं की हा मी स्वतःला सुधारलंय. तिला स्वतःच आयुष्य धुंद पद्धतीने जगायचं होतं. जगण्यासाठी तिला कोणाच्याही परमिशनची आवश्यकता नव्हती. बस मनात आलं आणि बाहेर जा, फिरायला जा, असं आयुष्य हवं होतं तिला. पण तिने आजूबाजूला बघितलं होतं. ज्या मुलींची लग्न झाली किंवा नाही झाली त्यासुद्धा घरातल्या प्रत्येक व्यक्तीकडून परमिशन घ्यायला लागायची. तिच्या बाबतीत सुद्धा असंच होतं. पण तिला आतून घुसमट होत होती. नव्हतं जगायचं असं आयुष्य तिला. त्यापेक्षा मरण चांगलं. तिने त्याच विचारात स्वतःचे काही कपडे आणि महत्त्वाची कागदपत्रे एका बॅगमध्ये भरली आणि बॅग एका कोपऱ्यात लपवून ठेवली. आता जे ठरवलं होतं ते करून दाखवायचं होतं. विरोध खूप होणार होता. पण स्वतःच्या पायावर उभं राहायचं असेल तर तिला हे करणं गरजेचंच होतं. विचारत असताना कधी रात्र होत आली तिला सुद्धा समजलं नाही. दरवाजावर वहिनींची थाप पडली तसं ती भानावर आली. विधी जेवायला ये. गीता वहिनी हो आले. विधी ती उठून फ्रेश झाली. तिला माहीत होतं आज ती पळून गेल्यावर पहिला संशय हा तिच्या वहिनीवरच येणार. आणि ती स्वतःच्या घरातल्या माणसांना आता खूप चांगल्या प्रकारे ओळखू लागली होती. ते वहिनीला नको जन्म करून सोडणार होते. मनात काहीतरी विचार करत तिने बेडच्या खाली लपवलेल्या गोळ्याच्या पॉकेटमधून 8-10 गोळ्या घेतल्या आणि बाहेर आली. रात्री जेवल्यानंतर सगळ्यांना दूध प्यायची सवय होती. विदितीने किचनमध्ये जात दुधाच्या पातेल्यात झोपेच्या सगळ्या गोळ्या मिक्स केल्या आणि ग्लासमध्ये दूध ओतून सगळ्यांना दिलं. ती तिच्या रूममध्ये आली आणि एक साधा ड्रेस घातला. भरलेली बॅग घेतली. जवळ असलेले पैसे घेतले आणि सगळे खिडकीकडे नेऊन ठेवलं. रात्री 11चा ठोका पडला आणि तिने एकदा रूम बाहेर येत सगळीकडे नजर फिरवली. कुणीही जागं नव्हतं. पूर्ण घरावर नजर फिरवत तिने दीर्घ श्वास घेतला. आता ठरवलं होतं तर मागे पण हटू शकत नव्हती. एकदा स्वतःकडे असलेल्या पर्समधला वहिनीने दिलेला कागद बघितला आणि ती रूममध्ये आली. खिडकीतून खाली सगळ्या बॅगा टाकल्या. तिच्या रूमची खिडकी काय जास्त उंच नव्हती. डोळे बंद करत तिने उडी मारली. पायाला थोडं खरचटलं पण ठीक होतं. सगळ्या बॅग घेऊन ती लागोपाठ रस्त्यावर आली. 12 वाजता गावातून ऊसाचे ट्रक निघतात हे तिला माहीत होतं. धावतच ती ट्रक लावायची तिथे आली. एका ट्रकमध्ये ऊस भरलेला होता. आजूबाजूला बघत ती पटकन एका कोपऱ्यात जाऊन बसली. 10 मिनिटातच तो ट्रक चालू झाला. गावाला मागे पडताना ती बघत होती. पुन्हा येथे यायचं होतं तिला. पण नुसती विदिती म्हणून नाही तर कलेक्टर विदिती म्हणून. उशिरा कधीतरी तिचा डोळा लागला. तुम्हाला लाज वाटत नाही हे सांगताना प्रतापराव गरजले. विदितीची आई आणि बहिणी मान खाली घालून उभ्या होत्या. गावात काय इज्जत राहील आता आपली? कोणाबरोबर तोंड काळं करून पळून गेली ही? तरी मी सांगत होतो तिला ते शिकायला आणि लाभ नको पाठवायला. पण माझं कोण ऐकणार? भैरव सरपंचाला सांगून माणसं पाठव चारी बाजूला. काही ना काही खबर नक्कीच मिळेल, प्रतापराव म्हणाले. आता ती मिळाली तरी ह्या घरात येतच नसते. वाटतच तिला गाळा गाडून टाकणार. तसंच आमच्यासाठी ती मेलीच आहे. भैरव तंतनात बाहेर पडला. आई आणि वहिनी पण मान खाली घालून स्वयंपाकघरात गेल्या. आज सगळीकडे स्मशान शांतता पसरली होती. वहिनी मात्र मनातून खूप खुश होती. मनातच प्रार्थना करत होती विदिती सुखरूप सुरेखा मॅडमकडे पोहोचावी हीच त्यांची इच्छा होती. विदितीला जाग आली तेव्हा ट्रक थांबला होता. तिने पटकन बाहेर उडी मारली आणि तिची बॅग घेतली. आजूबाजूला चौकशी केल्यावर समजलं ती मुंबईला पोहोचली होती. तिने पर्समधला कागद काढला. कोणाकडून फोन घ्यावा म्हणून बघत ती हळूहळू पुढे चालायला लागली. समोरच एक चायवाला दिसला. तशी ती धावतच त्याच्याकडे गेली. दादा, एक फोन लावायचा आहे. थोड्या वेळासाठी फोन मिळेल का? विदिती म्हणाली. हो, पण इथेच लाव, चायवाला म्हणाला. हो हो, विदितीने हसतच फोन घेतला आणि लागोपाठ दिलेल्या नंबरवर फोन लावला. पण तो आउट ऑफ सर्व्हिस दाखवत होता. तिने पुन्हा एकदा लावून बघितलं पण तसंच येत होतं. शेवटी त्या चायवाल्याने फोन मागितला.
तेव्हा तिने दिला. आता समोर ही विस्तीर्ण असलेली मुंबई महानगरी होती. कुठे जावं, काय करावं, खूप प्रश्न समोर होते. आत्तापर्यंत जमवलेले 7-8 हजार रुपये फक्त पर्समध्ये होते. पण तिच्या मनात जिद्द होती, काहीतरी करण्याची इच्छा होती. इथून आता मागे वळायचं नव्हतं तिला. आता इथे आलोय तर ह्या परिस्थितीतून बाहेर पडायचं होतं. तिच्याजवळ फोन पण नव्हता. ते मोठे फोन कसे वापरतात ते सुद्धा तिला माहीत नव्हतं. गावात एक दुकानकडे होता, तेव्हा फक्त लांबूनच बघितलेलं. तेवढंच काय ते. रस्त्याच्या कडेने हातातील बॅग सांभाळत ती चालत होती. गुळगुळीत रस्त्यावरून मोठमोठी वाहनं धावत होती. एक दिवस प्रयत्न केला तर आपण इथे असू, विचार करून तिचा चेहरा खुलला. जवळजवळ 1 तास तरी चालल्यावर तिला मुलींसाठी असणाऱ्या वसतिगृहाचा बोर्ड दिसला. ती लागोपाठ गेली. महिन्याला 5,000 रुपये दर होता, पण आता तिच्याजवळ दुसरा पर्याय नव्हता. ओळखपत्र आणि अर्धी रक्कम देऊन तिने नाव नोंदवलं. 3 बेड असणारी ती रूम होती. प्रत्येक रूममध्ये वेगळं वॉशरूम होतं. ती तिला दिलेल्या रूममध्ये आली. तिथे असणाऱ्या 2 मुली आत्ताच उठल्या होत्या. वॉर्डने तिची ओळख करून दिली आणि तिथून निघून गेल्या. मी रुपाली CA करतीये. त्यातल्या एकीने आपली ओळख सांगितली. आणि मी मेघा नर्सिंग करतीये. दुसरी विदिती दोघांकडे पाहून हसली. मी विदिती, माझी 12वी झालीये. विदितीने तिची ओळख सांगितली. तुला सोडायला कोण आलं नाही का? आई बहीण वगैरे? रुपाली म्हणाली. नाही, विदिती म्हणाली. आपण रात्री बोलूया. आता आम्हाला कामाला जायचंय, नंतर क्लास पण आहे. मेघा, मला एक मदत हवी होती, पण मला एक काम करायचं होतं. घरची परिस्थिती चांगली नसल्याने मला माझा खर्च स्वतःच करायचा आहे. विदिती म्हणाली. खरंच? मग आम्ही दोघी इथेच एक कॅफे आहे तिथे काम करतो. तिथून अजून एक मुलगी काम करत होती, पण 2 दिवसांपूर्वीच ती सोडून गेली. तू हवं तर जॉईन करू शकतेस. पगार पण चांगला आहे. रुपाली म्हणाली. मी तुमच्यावर आत्ताच येऊ का? विदिती म्हणाली. तो आत्ताच प्रवास करून आली, जमणार का तुला? मेघा म्हणाली. हो, विदिती म्हणाली. ठीक आहे, चल मग. मेघा तिघी तयार करून बाहेर पडल्या. जन्माला आल्यापासून पहिल्यांदाच विदिती अशी एकटी बाहेर पडली होती. खूप छान वाटत होतं तिला. आपण एकटंच फिरायचं ना, कोणतं बंधनं ना, चौकशी करणारं कोण, बस आपले आपणच. कॅफेचे मालक एक आजी आजोबा होते. त्यांना विचारून विदिती लागोपाठ कामाला लागली. आज खरंच तिला खूप आनंद झाला होता. आता फक्त एकदा चांगला कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालं की तिचा मोठा प्रश्न सुटणार होता. पुढचे प्रश्न रंगवतच ती कामाला लागली. कशी वाटली मुंबई? रुपाली म्हणाली. खूप छान. इथली प्रत्येक निर्जीव आणि सजीव वस्तू जगण्याची नवीन आशा देतीये. विदिती म्हणाली. तुझ्या ॲडमिशनचं काय बघितलं? मेघा म्हणाली. मला इथलं काहीच माहिती नाही. 12वीला 94% होते. त्याहून आता कोणतं कॉलेज मिळेल तुम्हाला माहिती काही? विदिती म्हणाली. 94%? तू तर टॉपर आहेस. इथून अर्ध्या तासाच्या अंतरावर मुंबईमधलं सगळ्यात चांगलं कॉलेज आहे. तिथे तुला आरामात ॲडमिशन मिळून जाईल. आणि आता सुरू पण झालीत ॲडमिशन्स. मेघा म्हणाली. मग मी उद्याच जाऊन बघू का तिथे? विदिती म्हणाली. हो, आजीनं समजावून सांगितलं तर त्या काही नाही म्हणणार नाही. रुपाली म्हणाली. रात्री विदितीने त्यांच्या मोबाईलवरून कॉलेजची थोडीफार माहिती काढली आणि हवे त्या डॉक्युमेंट्स काढून ती उशिरा कधीतरी बेडवर पडली. आता मी मागे हटणार नाही. जे व्हायचे ते होऊन जाईल. पण माझ्या स्वप्नांपुढे आता कुणीही नाही. सकाळीच कॅफेमधून जाऊन तिने आजींना सांगितलं आणि तसंच ॲटो करून कॉलेजला आली. एवढं मोठं कॉलेज ती पहिल्यांदाच बघत होती. आत्तापर्यंत असलं कॉलेज तिने फोटोमध्येच बघितलं होतं. आजूबाजूला खूप मुलं नवीन कपडे, मोबाईल घेऊन फिरत होती. हातातील पिशवी घट्ट आवळत ती ॲडमिशनसाठी फॉर्म देणाऱ्या लाईनमध्ये उभी राहिली. एव्हाना ऊन डोक्यावर आलं होतं. ती तर सकाळी फक्त पाणी पिऊन बाहेर पडली होती. कॅन्टीन होतं, पण खर्च करायला जास्त पैसे नव्हते. पिशवीतून पाण्याची बॉटल काढून तिने घटाघट पाणी पिलं. तेव्हा कुठे तिला बरं वाटलं. साधारण 3च्या दरम्यान तिचा नंबर लागला. तसं फॉर्म घेऊन तिने तिथेच भरला तो फॉर्म. फोन नंबरच्या जागी मेघाचा नंबर घातला तिने आणि बाकी सगळं जोडून सबमिट केलं. आता लिस्ट 2 दिवसांनी लागणार होती. सगळी माहिती घेऊन ते ॲटोने पुन्हा कॅफेमध्ये आली. झालं का ॲडमिशन? रुपाली म्हणाली. हो, विदिती म्हणाली. विदिती मग तिथेच टेबलावर बसली. डोकं दुखत होतं. एवढा वेळ उभं राहून पाय पण दुखत होते. पण ही तर सुरुवात होती. त्रास सहन तर करावा लागणार हे तिला चांगलंच माहीत होतं. आगीत होरपळा निघाल्याशिवाय चकाकी येणार नव्हती. तू काही खाल्लं की नाही? मेघा म्हणाली. एका माणसाची ऑर्डर देऊन आली. नाही, पैसे नव्हते ग. विदिती म्हणाली. थांब, मी घेऊन येते. रुपाली तिच्यासाठी कॅफेमधून सँडविच आणि ज्यूस घेऊन आली. मी या रात्री काम करेन.
तुम्ही जावा हॉस्टेलवरती, विदिती म्हणाली. तुला नक्की जमेल ना? नाहीतर आजीला सांगून तू नंतर करू शकतेस ते, रुपाली म्हणाली. नाही नाही, आता मी ठीक आहे. विदितीने वेटरचे कपडे घातले आणि कामाला लागली. तिचं शरीर थकलं होतं, पण मनाने ती तेवढीच खंबीर होती. परिस्थितीची जाणीव घेऊन ती पुढे जात होती. खोटी स्वप्न न रंगवता वास्तवाचं भान राखून जगत होती. लिस्टमध्ये तिचा पहिल्या 10 मुलांत नंबर लागला. खूप मोठं टेन्शन कमी झालं होतं. शिष्यवृत्ती मिळत असल्याने शिक्षणाचा खर्च तर नव्हताच, शिवाय हॉस्टेल पण मिळत होतं. पहिल्या महिन्याच्या पगारातून तिने एक छोटा मोबाईल घेतला. कॉलेजमध्ये जास्त कोणाशी मैत्री झालीच नव्हती. ती आणि तिचा अभ्यास एवढं तिचं जग होतं. आजूबाजूला खूप मुली दिसत होत्या. रात्रभर पार्टी करायच्या, मजा करायच्या. तिच्याच वयाच्या होत्या, त्या सुद्धा तिच्याच वयाच्या होत्या. कधी कधी विद्यार्थीच्या मनात सुद्धा यायचं आपल्या पण अशी मजा करायला हवी. पार्टी नाही, पण एकटंच कुठेतरी फिरायला जायचं. ना कोणाचं बंधन, फक्त आपले आपण. पण स्वतःच्या परिस्थितीकडे बघून ती मनातले विचार दाबायची. माहिती होतं आपण सध्या हे करू शकत नाही, पण एक दिवस आपण सगळं आहे तसं मनासारखं करू शकू, अशी एक आशा तिला होती आणि त्याच्याच जोरावर ती पुढे जात होती. बघता बघता असंच एक वर्ष गेलं. पहिल्या वर्षी ती कॉलेजमधून दुसरी आली. या वर्षात तिने घरी एकदाही फोन केला नव्हता. त्यांना विसरली नव्हती ती, पण आता समोर तर तेव्हाच जायचं होतं जेव्हा मान वर करून जगासमोर ती एक कलेक्टर म्हणून येणार होती. पंख फडफडत होते आणि उडायचं बळ अजून आलं नव्हतं. पुन्हा एकदा अभ्यास सुरू झाला. सोबतच सिव्हिल सर्व्हिसच्या परीक्षेचा अभ्यास पण चालू होता. हळूहळू मुंबईच्या वातावरणात ती रुळली गेली. कॉलेजमध्ये एकलकोंडी, गावंढळ अशी कितीतरी नावं पडली होती. ती ऐकून सोडून देत होती, कारण तिला माहीत होते एक दिवस नक्कीच ती या सगळ्यांसमोर मान उभी करून असेल. कोणतेही क्लास लावणे एवढे पैसे तर तिच्याकडे नव्हते. कॅफे पण चांगला चालत असल्याने आजीने तिचा पगार वाढवला होता. त्यामुळे थोडेफार पैसे सेव्हिंग म्हणून ती ठेवत होती. सगळंच आयुष्य चांगलं सुरू होतं की अचानक आयुष्य पूर्णपणे पालटलं तिचं. असं वाटायला लागलं देवाने तिची खरी परीक्षा चालू केली. कॉलेजमध्ये पेपर चोरी केल्याचा आरोप तिच्यावर लावण्यात आला. कॉलेजमधील कोणत्या तरी श्रीमंत मुलांनी स्वतःला सेव्ह करून तिच्यावर सगळं ढकलून दिलं. कॉलेजमधले एक शिक्षिका होत्या. त्यांना तिने सगळी परिस्थिती सांगितली. त्यांनी मदत करायचं कबूल केलं. तसं तिने सुटकेचा श्वास घेतला. समज पोलीस केस झाली असती तर ती आयुष्यात कधीच कलेक्टर बनू शकली नसती हे तिला माहीत होतं. शिक्षकाने तिची परिस्थिती समजून घेत प्रिन्सिपलला सगळं सांगितलं. त्यांनाही माहीतच होतं हे कोणाचं काम आहे, पण त्या मोठ्या लोकांच्या पैशापुढे ते तर काय करणार होते. शेवटी प्रकरण जास्त न वाढवता त्यांनी सगळं मागं घेतलं. विदिती या सगळ्यातून बाहेर आली होती, पण ती त्या मुलांना मात्र विसरली नव्हती. तिला येता जाता ते हसत होते, सगळ्यांसमोर टोमणे मारत होते. ती मान खाली घालून सगळं काही सहन करत होती, कारण आयुष्याने नवीन धडा शिकवला होता. आत्ताच्या काळात पैशापुढे काहीही चालत नव्हतं आणि तोच तिच्याजवळ नव्हता. नुसतं शिक्षण घेऊन काहीच उपयोग नव्हता. पैसा हा हवाच होता. वाईट वाटत असेल तरी हाच समाजाचा नियम होता आणि त्यातून कोणीही सुटू शकत नव्हते. पैशाने सगळं विकत घेता येतं हे ती बघत आली होती. कोण म्हणतं पैशाने आनंद मिळत नाही? मग माणूस जगतोय कशाला आहे? पैशाने सगळी सुख मिळत नाहीत हे तर फक्त बोलायला आणि सांगायलाच बरं वाटतं, पण खरी परिस्थिती काय आहे हे तर सगळ्यांनाच माहीत असतं. या शहरात येऊन ती प्रत्येक दिवशी नवीन नवीन धडा शिकत होती. आयुष्य तिला वेगवेगळे रंग दाखवत होतं. माणसाचे स्वभाव दाखवत होते. स्वतःलाच नव्याने उमगत होती ती. कॉलेज संपत आलं होतं. शेवटचा पेपर झाला होता. आता विदितीला फक्त सिव्हिल सर्व्हिसच्या एक्झामचाच अभ्यास करायचा होता आणि तो पण जवळजवळ तिने सगळा संपवलाच होता. अजून ती परीक्षा व्हायला 4-5 महिने बाकी होते, जे तिच्यासाठी खूप होते. लायब्ररी जॉईन केल्यामुळे तिला हव्या त्या सगळ्या प्रकारची पुस्तकं वाचायला मिळत होती. गावातून येताना ज्या आत्मविश्वासाची कमी होती, तो आता तिला चांगलाच वाढला होता आत्मविश्वास. 4 माणसांसमोर मान वर करून बोलण्याची हिंमत तिच्यामध्ये आली होती. आता कॉलेजचं हॉस्टेल सोडावं लागणार होतं, त्यामुळे तिने पुन्हा आधीच्या हॉस्टेलवर जाण्याचा निर्णय घेतला. तोपर्यंत रुपाली आणि मेघा ती जागा सोडून निघून गेल्या होत्या. तिने हॉस्टेलवर सगळं सामान शिफ्ट केलं. आता फक्त अभ्यास करायचा होता, पण सध्या तिला थोड्या दिवसांसाठी ब्रेक हवा होता. कुठेतरी फिरायला जायचं होतं. गेली जवळजवळ 4 वर्ष फक्त आणि फक्त मेहनत केली होती तिने. सेव्हिंग पण बऱ्यापैकी वाढली होती.
जुना फोन टाकून तिने नवीन फोन घेतला होता. एक दिवस आराम करून तिने गरजेचं सामान भरून एक छोटी बॅग घेतली आणि तिथून बाहेर पडली. कुठे जायचं ते ठरवलं नव्हतं. फक्त ह्या रोजच्या धावपळीच्या आयुष्यातून काही दिवस ब्रेक हवा होता. बस स्टँडवर येत तिने पुण्याला जाणारी बस पकडली. सकाळची ताजी हवानी खिडकीकडे मिळालेली जागा तिला खूप भारी वाटत होतं. ना तिला कोणी विचारणारं होतं, ना कोणी काळजी करणार होतं. बस आपले आपण. विचार करूनच अंगावर शिरशिरी येत होती. मोबाईलमधून ती पळणाऱ्या झाडांचा व्हिडिओ करत होती. खूप सारे फोटो काढले. चेहऱ्यावर एक मनमोकळं हास्य होतं. 3.5 तासांनी गाडी पुण्याला पोहोचली. तसं तिने थोडं खाऊन घेतलं. पुण्यातली बरीचशी ठिकाणं पालथी घातली. शनिवार वाडा, दगडूशेठ गणपती, तुळशीबाग, पुस्तकांच्या दुकानातून बरीचशी पुस्तकं देखील तिने खरेदी केली. एवढी गर्दी तरी रोज धावपळ करणारी ही माणसं, प्रत्येकाच्या कोणत्या ना कोणत्या समस्या, सगळं बघत होती ती. माणसांना वाचायला शिकत होती. संध्याकाळपर्यंत पुण्याला रस्त्यावरून फिरत ती पुन्हा मुंबईला जाणाऱ्या गाडीत बसली. यावेळी नक्कीच काहीतरी गवसल्याचं समाधान होतं चेहऱ्यावर. खूपदा आजूबाजूला असणाऱ्या माणसाकडून ऐकलं होतं, मुलगी आहे, एकटी बाहेर कशी जाणार, काही झालं तर सगळं कसं सांभाळणार, खूप प्रश्न ऐकले होते. पण आज ती एकटी मनसोक्त फिरली होती. त्याचं समाधान तिला होतं. मुलगी पण एकटी फिरू शकते. मुलगा किंवा मुलगी हा भेदभाव करण्याआधी दोघी माणसं आहेत हे साम्य लक्षात घ्यायला हवं. मनात खूप विचार येत होते आणि हेच विचार तिला पुढे घेऊन जाणार होते. कारण ती बाकीच्या मुलींसारखी नव्हती. ती वेगळी होती. ती सगळं अनुभवातून शिकत होती. लोकांनी सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवत नव्हती. लोक तर फक्त स्वतःच्या गरजेनुसार बोलत असतात. पण आपल्याला काय हवंय हे तर आपण स्वतःच ठरवायचं असतं. तिला कधीच लोकांच्या नजरेतून चांगलं बनायचं नव्हतं. तिला स्वतःसाठी चांगलं व्हायचं होतं. बस थांबली तसं भानावर येत ती खाली उतरली. रात्र झाली होती. पण मुंबई तर कायम जागीच असते. गार हवेचा आनंद घेत ती हॉस्टेलवर आली. दुसऱ्या दिवसापासून पुन्हा अभ्यास सुरू झाला. इंटरनेटवरून खूप माहिती मिळत होती. शिवाय वाचनालय होतेच. प्रत्येक गोष्ट ती मन लावून करत होती. परीक्षा अगदी काही दिवसांवर आली होती. तिची सगळी तयारी झाली होती. पहिल्या परीक्षेचं तिला जास्त टेन्शन नव्हतं आणि अखेर तो दिवस आलाच. पूर्ण अभ्यास करून तिने पेपर दिला. तो सोपा गेला. आता पुढचा पेपर 3 महिन्यांनी होता आणि तोच जास्त महत्त्वाचा होता. तिच्याकडे जास्त माहिती नव्हती. कोणतरी अनुभवी माणसाची गरज होती. इंटरनेटवरून माहिती काढता काढता मुंबईमधल्या 2-3 क्लासबद्दल तिला समजलं. त्यामुळे ती भेटायला गेली. पण त्यांची फी ऐकून तिला निराश होऊन पाठी यायला लागलं. एवढे पैसे तिच्याकडे नव्हतेच. शेवटी जे होईल ते बघून घेता येईल म्हणून तिने स्वतःचा अभ्यास करायला सुरुवात केली. रात्रंदिवस एक करून सगळ्या प्रकारची पुस्तकं वाचली. झोप तर कमीच झाली होती. दिवसाला चुकून 2 तास झोपली तर, पण पुढे यश हवं असेल तर त्रास सहन हा करावाच लागणार होता. काम करत तिने अभ्यास सांभाळला होता. 3 महिन्यांनी दुसरी परीक्षा झाली. थोडं कठीण गेलीच, पण तिला स्वतःवर विश्वास होता. रिझल्ट लागेपर्यंत तिने कॅफेमध्ये काम केलं आणि एक दिवस हॉस्टेलच्या पत्त्यावर ती सिलेक्ट झाल्याचं पत्रच आलं. तिला आनंद गगनात मावेनासा झाला. पण खरी परीक्षा आता सुरू झाली होती. मुलाखतीसाठी तिला दिल्लीला जावं लागणार होतं आणि तिथे समोरासमोर प्रश्न विचारले जाणार होते. ऐकलंच होतंच की बहुतांश मुली ह्याच ठिकाणावर मागे येतात. त्यामुळे तिला मुलाखतीची खूप चांगली तयारी करायची होती. तिला महिन्याभराची मुदत होती. त्यामध्ये हॉस्टेलमधल्याच मुलींकडून प्रश्न विचारून घेत तिने तयारी करायला सुरुवात केली. काही पुस्तकं तिला विकत घ्यायला लागली. चांगले कपडे पण घ्यावे लागले. सगळी तयारी करून ती शेवटी दिल्लीसाठी निघाली. एवढे मोठे शहरात जायचं म्हटल्यावर मनातून थोडी भीती वाटतच होती. शिवाय मुलाखतीचं सुद्धा टेन्शन होतं. मजल तर मजल करत ती दिल्लीला पोहोचली. दिलेल्या वेळेच्या 2 तास आधी ती सेंटरला गेली आणि रिपोर्ट केलं. तिथे आलेली बरीचशी मुलं ही उंची कपडे घालून आली होती. विदिती शांत एका कोपऱ्यात जाऊन बसली. स्वतःवर लक्ष केंद्रित करत तिने आत्तापर्यंत केलेले सगळे परिश्रम आठवले आणि मनात एक दृढ निर्णय केला. आता इथपर्यंत आलीच आहे तर रिकाम्या हाताने तर पाठी जाणार नाहीये. तिचा नंबर आला तसं दीर्घ श्वास घेत ती आत गेली. मुलाखत जवळजवळ 1 तास चालली. तिने समर्पक उत्तरं दिली. काही प्रश्नांची उत्तरं आली नाही, पण ते सुद्धा तिने मान वर करून सांगितली. सगळं झाल्यावर ती बाहेर आली आणि आजूबाजूला एकदा नजर फिरवली. मुलाखत अजून महिनाभर चालणार होती
आणि नंतर 20 दिवसांनी रिझल्ट तयार होणार होता. अजून खूप दिवस होते तिच्याकडे. त्याच दिवशी संध्याकाळी ती मुंबईला आली. आता दिवस ढकलायचं काम चालू होतं. आजी आजोबा मध्ये मध्ये तिला धीर देत असायचे. पण आता जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत तिला झोप लागणार नव्हती. या काळात तिने स्वतःच्या तब्येतीकडे जास्त लक्ष दिलं. रोज व्यायाम, पूरक आहार सगळं चालू होतं. एक एक दिवस मोजता मोजता अखेर रिझल्टचा दिवस उजाडलाच. त्या दिवशी ती कॉफीमध्ये होती. आजी आजोबा पण तिच्यासोबत बसले होते. एवढ्या वर्षात त्यांच्यासोबत पण एक वेगळंच नातं तिचं तयार झालं होतं. फोनवर रिझल्ट बघता बघता मध्येच नेट गेलं. पण समोर टीव्ही चालू होता. शीट. नेट गेलेलं बघताच तिने फोन टेबलवर आपटला. अगं बाळ थांब, जरा धीर धर. आजीने तिच्या खांद्यावर हात ठेवला. विदू, अगं तुझं नाव सांगतायत टीव्हीवर बघ. आजोबा बाहेरून ओरडले. तसं ती आणि आजी बाहेर धावत आली. बातमी बघून तिचं तीनदा उघडच राहिलं. तोंड उघडच राहिलं. हे एवढं मोठं तिने कधीच विचार केला नव्हता याचा. तिचं स्वप्न हे फक्त कलेक्टर बनणं एवढंच होतं. पण आता ती देशात दुसरी आली होती. न्यूजमध्ये सगळीकडे तिच्या चर्चा चालू होत्या. हातातला फोन वाजला तसं ती भानावर आली. दिल्लीला बोलवलं होतं तिला सत्कारासाठी. आनंदातच तिने आजी आजोबांना मिठी मारली. त्यांच्याशिवाय अजून कुणीही नव्हतं ज्यांच्याशी ती स्वतःचा आनंद शेअर करेल. डोळ्यातून वाहणारं पाणी थांबायचं नाव घेत नव्हतं. आनंद अश्रू येत होते तिच्या डोळ्यातून. आज ती गेल्या 4 वर्षांपासून करत आलेली मेहनतीला फळ आलं होतं. प्रत्येक गोष्टीचं चीज झालं होतं. तिचं स्वप्न जवळजवळ पूर्ण झालं होतं. आणि आता तिला तिचं वचन पूर्ण करायचं होतं. सगळ्या न्यूज चॅनलवर विदितीची बातमी दाखवत होते. पेपर, मॅगझिन सगळीकडे तीच होती. दिल्लीला तिचा सत्कार झाला. बाकीच्या सिलेक्ट झालेल्या ऑफिसरांना ती भेटली. त्यांच्यासोबत छान मैत्री झाली. कारण तिथे कुणीही पैशांची पॉवर दाखवून पोहोचू शकत नव्हता. जे होते ते सगळं मेहनत करून आलेले होते. समोरच्याचा रिस्पेक्ट करणं त्यांना जमत होतं. कारण तो किती त्रासातून गेलाय हे त्यांना माहीत होतं. आठवड्यातच सगळं ट्रेनिंग घ्यायला उत्तराखंडमध्ये असलेल्या लपसाना ट्रेनिंग सेंटरला आले. आता इथे 2 वर्ष त्यांना ट्रेनिंग देणार होते. काम कसं करायचं, बोलण्याची पद्धत, वेगवेगळे कार्यक्रम सगळं होणार होतं. नवीन उत्साहासोबत त्यांनी आयुष्याला सुरुवात केली. जुने ऑफिसर भेट घ्यायला यायचे तेव्हा त्यांच्याकडून अनुभवाचे बोल मिळायचे. सगळं अगदी सुरळीत चालू होतं. एकमेकांसोबत आनंदाने 2 वर्ष निघून गेली. विदितीची पोस्टिंग तिचं गाव असणाऱ्या जिल्ह्यातच झाली. तिच्या मनापासून. जिथे तिने पाहिजे होतं तिथेच बदली झाली. मनातून तिने देवाचा आभार मानलं. ड्युटी जॉईन करण्याआधी तिचं एका मोठ्या इव्हेंटला भाषण होतं. तिच्याबद्दल जास्त कोणाला माहीत नव्हतं. त्यामुळे मीडिया पण तिच्याबद्दल जाणून घेण्यात उत्सुक होती. तिने मुद्दामच सगळं झाल्यावर लोकांसमोर येण्याचा डिसिजन घेतला होता. विदिती स्टेजवर आली तसं टाळ्यांच्या गडगडाट सुरू झाला. खूप जास्त माणसं होती. एवढी तर तिने स्वप्नात देखील विचार केला नव्हता. तिचा सत्कार झाला. नंतर बोलण्यासाठी तिला माईक देण्यात आला. समोर असलेल्या प्रेक्षक वर्गात स्त्रिया आणि पुरुष दोन्ही होते. सिव्हिल सर्व्हिसची परीक्षा देणारी मुलं होती. हॅलो एव्हरीवन, ती हसली. मी विदिती. फक्त विदितीच. त्याच्यापुढे काही नाही. देवपूरमध्ये जन्माला आलेल्या सगळ्यांसारखीच एक नॉर्मल मुलगी. आत्ताच इथे असणाऱ्या मॅडम बोलल्या की तुम्हाला मी अभ्यास कसा केला, कोणत्या अडचणी आल्या, मी एवढी मोठी कशी झाले हे सांगावं. थोडक्यातच माझं सक्सेसची कहाणी. पण मला वाटतं मी स्वतः केलेल्या चुका सांगाव्यात. सक्सेस हा शब्द प्रत्येकासाठी वेगळा अर्थ घेऊन येतो. प्रत्येकाच्या आयुष्यात प्रॉब्लेम वेगळे असतात. आणि माझी अशी अजिबात इच्छा नाही आहे की तुम्ही स्वतःच्या आयुष्याला माझ्याशी रिलेट करावं. तुमच्यापैकी असे कितीतरी जण असणार जे माझ्यापेक्षाही खूप हुशार असणार. त्यामुळे माझ्याकडे बघताना IAS विदिती नको तर विदिती नावाची एक मुलगी उभी आहे असाच विचार करा. ती बोलली तसं टाळ्यांच्या गडगडाट चालू झाला. कारण स्वतः एवढं मोठं असून सुद्धा समोरच्या माणसाला रिस्पेक्ट देणं आजच्या काळात सगळ्यांना जमत नाही. हे तिथे असणाऱ्या जवळजवळ सगळ्यांनीच अनुभवलं होतं. मी एका अशा घरात जन्माला आली जिथे मुलीला काहीच किंमत दिली जात नव्हती. पैशासाठी माझ्या घरच्यांनी माझं लग्न ठरवलं. पण मी घरातून पळून आले आणि मुंबईला राहिले. ती असं सांगताच सगळ्यांची बोटं तोंडात गेली. ही 12वी झाल्यानंतरची गोष्ट आहे.
हातात असणारे थोडे पैसे आणि मनात जिद्द एवढंच होतं माझ्याजवळ. एका कॅफेमध्ये काम करून पैसे कमवत अभ्यास सुरू केला मी आणि आज इथे आहे. खूप सिंपल वाटतं नाही का? ती हसली. समोर असलेल्या माणसांनी सुद्धा हसत माने हलवल्या. वेल हे जेवढं सोपं वाटतं त्यापेक्षा कितीतरी जास्त कठीण असतं. लढायचं होतं माणसाची नव्हे तर स्वतःशीच. एक मुलगी म्हणून खूप ऐकलं होतं. तुम्हाला माहिती आहे. काही दिवसांपूर्वी आमच्या ट्रेनिंग कॅम्पमध्ये एक मुलगी भेटली. शहरात राहणारी. पण तिच्या घरच्यांचे विचार ऐकून अंगावर काटा आला. लहानपणापासून कायमच तिला हेच सांगत आले होते की तुला पुढे जाऊन लग्नच करायचं आहे. मुलीच्या आयुष्यात याशिवाय दुसरा कोणता उद्देश नसतोच का? तिला काय करायचं आहे, काय नाही, हा सर्वस्वी तिचा निर्णय असायला हवा. आईबाबांनी जन्म दिला याचा अर्थ असा अजिबात होत नाही की ते आपल्या मुलीचं आयुष्य कंट्रोल करतील. ती म्हणतील तसंच वागायला हवं तिने. ती चुकली तर तिला योग्य मार्ग सांगण्यासाठी ते वाटसरू जरूर होतील. एक सांगते, जे मी आत्तापर्यंत अनुभवलंय. एक स्त्री जी एक कंपनी सांभाळू शकते आणि एक स्त्री जी घरात राहून मुलांना सांभाळत सांभाळत घर बघू शकते. ह्या दोघी तेवढ्याच मेहनती आहेत. कुणीही कमी नाही आणि कुणीही जास्त नाही. आता ह्यामधून नक्की काय निवडायचं हा प्रत्येकी त्या स्त्रीचा निर्णय असायला पाहिजे. काही काही असतात ज्या दोन्ही निवडतात. त्या स्त्रिया खरंच ग्रेट असतात. विदिती म्हणाली, मॅडम तुम्ही सांगतात मुलींना त्यांचं फ्रीडम मिळायला हवं. आम्ही ते देऊ. पण तुम्ही बातम्या बघितल्याच असतील. खूप मुली अशा आहेत ज्या रात्री अपरात्री घराबाहेर फिरतात, मुलांबरोबर मैत्री करतात, पण नंतर त्यांच्यासोबत काय होतं ते सांगायला नको. बसलेल्यांपैकी एका माणसाने प्रश्न केला. सगळ्यात आधी मी तुमचा प्रश्न नीट करते. मुलींना त्यांचा फ्रीडम हवा. आम्ही ते देऊ. एक्सक्यूज मी, तुम्ही आहात कोण मुलीला फ्रीडम देणारे? तो तर ती जन्माला आली तेव्हाच घेऊन आली आहे. आता तुमच्या प्रश्नांचं उत्तर. मला सांगा तुम्हाला मुलं किती आहेत? विदिती म्हणाली, एक मुलगा आणि एक मुलगी. तो माणूस म्हणाला, ग्रेट. मुलगा आलाय? विदिती म्हणाली, हो. त्या माणसाने बाजूला बसलेल्या 20 वर्षाच्या मुलाला इशारा केला. तसं तो उभा राहिला. तुम्हाला काय वाटतं तुमचा मुलगा कोण्या मुलीवर हात टाकेल का? विदिती म्हणाली, नाही नाही, अहो आमचे संस्कार आहेत त्यांच्यावर. तो माणूस म्हणाला, छान, हेच ऐकायचं होतं. मला जेव्हा एखादा मुलगा मुलीला वाईट नजरेने बघतो, त्रास देतो, तेव्हा ती चुकी ना त्या मुलग्याची असते ना त्या मुलीची असते. चुकी असते ती सोसायटीची, संस्कारांची. जन्माला आल्यापासून कोणाला सांगितलं नसतं की बाबा तुला पुढे जाऊन रेपिस्ट बनायचं आहे. पण तरी रेप होतात. कारण तुम्ही लोकांनी कुठे ना कुठे मुलांना हेच शिकवलंय की ते मुलींवर हक्क गाजवू शकतात. मुली हे त्यांच्या उपभोगासाठी असतात किंवा ते घरात तसंच वातावरण असतं. त्यामधूनच त्यांचं मन वळतं. विदिती पण मुलगी आहे म्हटल्यावर घरातील कामं तर यायलाच पाहिजेत ना. कधी ना कधी प्रत्येक मुलीला लग्न करावं लागेल ना. एका महिलेने प्रश्न केला. का का करावं लागेल प्रत्येक मुलीला लग्न? मला लग्न करायचं नाहीये. मी माझ्या आयुष्यात खुश आहे. लग्न करणं, मुलं असणं हे कोणत्याही स्त्रीला पूर्ण करत नाही. स्त्री पूर्ण तेव्हाच होते जेव्हा ती मनापासून समाधानी असेल. आणि घरातील कामं ही मुलींनी नाही तर माणसांनी केली पाहिजेत. त्यामध्ये मुलं आणि मुलीसुद्धा आल्या. सगळ्यांनी केलं पाहिजे ते. जेवण बनवणं ही एक कला आहे. मुलीचा धर्म नाही आहे. विदिती बोलली तसं सगळीकडे टाळ्या वाजवायला लागलेत. समाजात अशा परंपरा अजून आहेत. रात्री एखादी मुलगी उशिरा घरी आली तर नक्कीच तिचं बाहेर काहीतरी चालू असणार असं म्हणतात. आणि तोच एखादा मुलगा उशिरा घरी आला तर तो किती मेहनती आहे असं बोललं जातं आपल्या समाजामध्ये. हे विचार जन्मालाच का येतात? तुम्हाला माहिती आहे, मी ना अशी सुद्धा एक परिस्थिती बघितली आहे. आपल्याकडे आईबाबा आयुष्यभर सगळे पैसे मुलीच्या लग्नासाठी जमवतात आणि कोणत्या तरी ॲव्हरेज मुलासोबत तिचं लग्न लावून तिला सांगतात, बाई गं, आम्ही आयुष्याची कमाई तुझ्या लग्नाला लावली आहे. सुखाने जगशील, राणीचा संसार करशील. आम्ही या छोट्या घरात उरलेले आयुष्य काढायला मोकळं झालो. माझ्या मते हे लोक खऱ्या अर्थाने आईबाबा ह्या शब्दाचा अर्थच समजू शकले नाहीयेत. हा ते महान आहेत. आयुष्यभर स्वतःच्या इच्छा अपेक्षा मारून मुलीसाठी पैसे जमवले. स्वतः त्या गरीब छोट्या घरात राहिले. पण मग तो पैसा त्याच मुलीच्या शिक्षणावर का खर्च नाही करत? ती शिकली, पैसे कमवले तर त्यांना सुखात ठेवू शकते.
कोण्या चांगल्या मुलासमोर हात जोडायची गरजच नाही पडणार त्यांना. पण नाही, ते असं नाही करत. आणि ही खरंच दुःखास्पद गोष्ट आहे की आज या 20व्या शतकात पण अशा घटना घडत आहेत. विदिती बोलली, पण तिथे असलेल्या कित्येक मुलींच्या डोळ्यात पाणी आलं, कारण ती खरं बोलत होती. तिथे असलेल्या मुलींना अनुभवलं होतं ते. एक गोष्ट लक्षात घ्या, जोपर्यंत तुम्ही स्वतःला हवं ते बोलत नाही तोपर्यंत ते तुम्हाला मिळत नाही. काही दिवसांपूर्वी एका मोठ्या महिलेची मुलाखत ऐकली. त्या एका मोठ्या कंपनीच्या CEO झाल्या. तिथे आलेल्या लोकांनी पहिला प्रश्न विचारला, तुम्ही एवढ्या मोठ्या झालात तर घर, मुलं आणि ही कंपनी हे सगळं कसं सांभाळणार तुम्ही? ही खरंच हास्यास्पद गोष्ट आहे ना? हाच प्रश्न त्या ठिकाणी एखादा पुरुष असता तर त्याला विचारला गेला असता का? घरातली कामं, मुलं हे सगळं स्त्रीपुरतंच मर्यादित का ठेवलं जातं? काही काही गोष्टीत मुली चुकतात, त्यावेळी पण असंच बोललं जातं. ती मुलगी आहे, तिला कमी शिक्षण द्या. का? मुलीत आणि मुलात फक्त फिजिकली डिफरन्स आहे. बाकी प्रत्येक गोष्ट जो मुलगा करू शकतो ती मुलगी पण करू शकते. आणि त्यासाठी मुलीने स्वतःचे हक्क मागायला शिकलं पाहिजे. जे समोर चाललंय ते शांतपणे ऐकून न घेता स्वतःचे विचार त्यावर मांडता आले पाहिजेत. मला वाटतं एवढंच तुम्हाला समजलं तरी तुम्ही आयुष्यात सन्मानाने जगू शकता. धन्यवाद. विदितीने तिचं भाषण संपवलं. एक क्षण त्या हॉलमध्ये शांतता पसरली, पण पुढच्या क्षणाला जोरात टाळ्यांचा गडगडाट व्हायला लागला. 5 मिनिटं फक्त टाळ्या गुंजत होत्या. विदितीने डोळ्यातलं पाणी पुसलं आणि तिचा सत्कार झाल्यावर तिथून ती बाहेर पडली. दुसऱ्या दिवशी तिने ड्युटी जॉईन केली आणि सगळ्यात आधी ती रामपूरमध्ये आली, म्हणजे तिच्या गावी आली. काहीही बदललं नव्हतं. थोड्याफार गावात सुधारणा झाली होती, पण लोकांची मानसिकता त्याच दर्जाची होती. तिच्या गाड्या घरासमोर येऊन थांबल्या. येताना ती पोलिसांना पण घेऊन आली होती. एवढा आवाज ऐकून गाड्या बघून आजूबाजूचे लोक पण जमा झाले. घरातले सगळे बाहेर आले. गीता बहिणीने विदितीला बघितलं आणि डोळ्यात पाणी आलं. कालच तिचं भाषण चुकून बाजूच्यांच्या टीव्हीवरून त्यांच्या कानावर पडलं होतं. खूप अभिमान वाटत होतं त्यांना विदितीचा. त्यांच्याकडे बघून हसली आणि ती पाया पडली. आता का आली गई तू इथे? लाज नाही वाटत? भैरव म्हणाला. खबरदार मिस्टर भैरव पाटील, मी आता ती विदिती नाही जी तुमच्या लाथाबुक्क्यांचा मार सहन करायची. इन्स्पेक्टर अरेस्ट करा ह्या तिघांना. तिने स्वतःच्या आई बाबा आणि भावाकडे बोट दाखवलं. बाई काय पोरगी आहे, जरा जास्त शिकली तर स्वतःच्या आई बाबांना पोलिसांकडे देतीये. असली मुलं असण्यापेक्षा नसलेलीच बरं. आजूबाजूच्या लोकांमध्ये चर्चा सुरू झाली. ते माझे आई बाबा असले तरी गुन्हा हा गुन्हाच असतो, मग समोर कुणीही असू देत. ज्या घरात एका मुलीवर हात उचलला जातो त्या घरातल्या माणसांची जागा ह्या जेलमध्येच आहे. विदितीने आवाज वाढवला. तिच्या आईबाबांनी रागाने तिच्याकडे बघितलं, पण विदितीने नजर फिरवली आणि वहिनीला घेऊन तिथून निघाली. तिच्या ह्या कारनाम्याची चर्चा सगळीकडे झाली. सगळ्यांच्या मनात तिच्याबद्दलचा आदर अजूनच वाढला. विदितीने तिच्या वहिनीला पुन्हा ऑनलाईन शिक्षण पूर्ण करायला सांगितलं. आज खऱ्या अर्थाने ती IAS विदिती झाली होती. पक्षी आकाशात उडाला होता. त्याला थांबवणारं आता कुणीही नव्हतं. तर मग मित्रमैत्रिणींनो, विदितीने तिच्या आईवडिलांबद्दल आणि भावाबद्दल घेतलेला निर्णय तुम्हाला कसा वाटला? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तिने केलेले योग्य की अयोग्य नक्की कळवा. आणि कथा चांगली वाटली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.